नमस्कार शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची मोठी अपडेट आहे तुमच्यासाठी। बातमी आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या रखडलेल्या नव्या हप्त्यासंदर्भात। तर हो मित्रांनो, रखडलेला असं म्हटलं आहे कारण की या हप्त्याचा जो टायमिंग आहे ना, तो खूप दिवसापासून कंप्लीट झालेला आहे, मात्र अजून या हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात काही जमा होत नाही आहे। आणि शेतकऱ्यांमध्ये एकच प्रश्न आहे की हा हप्ता मिळणार आहे की नाही, कारण की या हप्त्याची अपेक्षा तर आपल्याला नमोच्या 8व्या हप्त्यासोबतच होती, मात्र 8वा हप्ता मिळून खूप दिवस झालेले आहे, म्हणजे मार्चच्या एंडिंगमध्ये 8वा हप्ता जमा झाला। तसं पाहिलं तर नमोच्या 8व्या हप्त्याचा कालावधी हा नोव्हेंबर 2025 होता, मात्र राज्य सरकारनं थोडा लेट केलं आणि तो मार्च एंडिंगमध्ये आपल्या खात्यामध्ये जमा झाला। सोबतच आपल्याला नमोचा 9वा हप्ता मिळणं अपेक्षित होता। राज्यामध्ये खूप साऱ्या बातम्या व्हायरल होत्या की नमोच्या 8व्या हप्त्यासोबतच नमोचा 9वा हप्ता आता खात्यात जमा होणार आहे, पण तसं काही झालं नाही मित्रांनो। तो एक जाबू आपल्याला भेटला, परंतु आता तेव्हापासून मग एक बातमी मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होत झाली की मार्च झाल्यावर एप्रिलमध्ये हप्ता मिळणार आहे, परंतु तसंही काही झालं नाही। आणि आता या अनुषंगाने राज्य शासनाच्या अत्यंत महत्त्वाच्या मोठ्या अपडेट समोर येत आहेत की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत आता अखेर मित्रांनो 9व्या हप्त्याचा मार्ग मोकळा झालेला आहे आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। आता तुमच्याही खात्यात मित्रांनो नमोचा 9वा हप्ता हा जाहीर होणार आहे। फक्त हा नमोचा 9वा हप्ता जमा होण्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाची कामं करावी लागणार आहेत। जे कामं तुमची जर कंप्लीट असतील तर येताना हा हप्ता तुमच्या खात्यामध्ये सर्वात प्रथम येणार आहे। तुमचं बँक अकाउंट कोणतंही असो मित्रांनो, तुम्हाला शेवटी सांगतो की कोणत्या बँक अकाउंटमध्ये आता नवीन कोणते ते बँक अकाउंट्स आहेत बा नेमके की ज्याच्यामध्ये सर्वात प्रथम ही रक्कम जमा होणार आहे। कारण की नमोच्या 8व्या हप्त्यासंदर्भात आपण पाहिलं की खूप सारे शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटमध्ये पैसे जमा होत नाहीत आहेत, काही शेतकऱ्यांचे हप्ते थांबलेले आहेत, तर ते कसे पूर्ण सुरू करायचे। आणि नमोचा 8वा हप्ता खूप जरा कमी शेतकऱ्यांना मिळाला, असं का झालं मित्रांनो, आणि या नमोचा 9वा हप्ता कोणत्या शेतकऱ्याला मिळणार आहे सर्व अपडेट तुम्हाला पाहूया। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनवरती सेट करा, कारण की अशा अपडेट तुम्हाला या चॅनलवरती सर्वात प्रथम पाहायला मिळतात। तर तुम्हाला सांगण्यात आलं मित्रांनो की नमो शेतकरी महासन्मान निधी अंतर्गत दर 4 महिन्याच्या अंतरावर एक हप्ता फक्त नाममात्र दिला जातो। नाममात्र याच्यासाठी मित्रांनो म्हटलं की फक्त नावाला की दर 4 महिन्याच्या अंतराला हप्ता दिला जातो, तसं त्याचा एक हप्ता 6-6 महिन्याच्या अंतरावर मिळत आहे सध्याची कंडिशन जर पाहण्यात आली। कारण की नमोचा हा जो 9वा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यात जाहीर होणार आहे, हा नमोचा 9व्या हप्त्याचा कालावधी मार्च 2026 होता, मात्र मार्च गेला, एप्रिल गेला आणि आता मेही मित्रांनो जात आहे। आणि हा नमोचा जो 9वा हप्ता आहे ना, याच्यासोबत 10वा हप्ता मिळणं अपेक्षित आहे, पण असं काही अजून राज्य सरकारने सांगितलं नाही आहे की नमोचा 10वा हप्ताही याच्यासोबत देणार आहो की काय। विषय 10व्या हप्त्याचा सोडा, नमोचा 9वा हप्ता आपल्याला मिळणार आहे, तर हे आनंदाची बातमी म्हटली चालेल शेतकऱ्यांसाठी। फुल नाही तर फुलाची पाकळी एक राज्य सरकारचं आवाहन, म्हणजे राज्य सरकारचे एकूण काही ना काहीतरी भेट आता शेतकऱ्यांना मिळत आहे, तर मित्रांनो घ्यायला आपल्याला काही हरकत नाही आहे। तरी पण तुम्हाला सांगतो की नमोचा जो 9वा हप्ता आहे तो मार्चच्या एंडिंगमध्ये अपेक्षित होता, परंतु त्याला काही कालावधी लागत आहे, म्हणजे मेमध्ये आता तो जाहीर होणार आहे। अद्यापही या संदर्भाच्या मोठ्या अपडेट राज्य सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत। तर तुम्हाला मी सांगतो की कोणत्या बँक अकाउंटमध्ये सर्वात प्रथम ही रक्कम जमा होणार आहे। लक्षात ठेवा, SBI बँक असेल किंवा इंडियन पोस्ट पेमेंट बँक असेल, तर या दोन बँकेमध्ये सर्वात प्रथम याची रक्कम जमा होत असते। तुम्हाला कुठलंही काही कामं करण्याची गरज नाही। पोस्टाचं खातं असेल तर तुम्हाला KYC सुद्धा करण्याचं काम नाही आहे। तर बँकेचं जाऊ द्या, सर्वांना पैसे मिळत जातात। 4 कोणती महत्त्वाची कामे आहेत की जे तुम्हाला करावी लागणार आहे, जेणेकरून हप्ता सुरळीतपणे तुमच्या खात्यात येणार आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे की तुमच्या खात्यामध्ये मागच्या वेळेस 8वा हप्ता जमा झालेला नाही आहे, आणि तो का झालेला नाही याचं महत्त्वाचं कारण म्हणजे की फार्मर ID कार्ड। लक्षात ठेवा मित्रांनो, फार्मर ID कार्ड तुमच्याकडे असेल तरच तुम्हाला नमोचा व PMचा हप्ता आता मिळणार आहे, हे गोष्ट लक्षात ठेवा। मागच्या वेळेस आपण पाहिलं की नमोचा 8वा हप्ता खूप कमी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाहीर झाला। PMचा तरी हप्ता तुम्हाला बिना फार्मर IDचा मिळू शकतो, परंतु नमोचा हप्ता तुम्हाला फार्मर ID कार्ड असल्याशिवाय मिळणार नाही आहे। फार्मर ID कार्ड असणं खूप गरजेचं आहे, आणि तुम्ही फार्मर ID कार्ड काढलेलं नसेल आणि तुमचे नमोचे PMचे हप्ते थकीत असतील तर लवकर काढून घ्या, ते हप्ते तुम्हाला चालू होणार आहेत। असं नाही की ते हप्ते कायमचे बंद पडले, तुम्ही जर एकदा हे फार्मर ID कार्ड काढून घ्याल तर तुमच्या खात्यामध्ये हप्ते जमा होऊन जाणार आहेत। तर अशा प्रकारे सांगतो की तुम्ही फार्मर ID कार्ड काढून घ्या। तुमची बँक सेटिंग असणं गरजेचं आहे, लँड सेटिंग असणं गरजेचं आहे, आणि KYC तर मित्रांनो शेतकरी करतच असतात दर 2-3 महिन्याच्या अंतरालावर। हे 3-4 जर कामे तुम्ही जर केली तर तुमच्या खात्यामध्ये योग्यरित्या येणारा हा 9वा हप्ता जाहीर होणार आहे। प्रश्न असा आहे की 9वा हप्ता येणार तरी कधी आहे बा, तर तुम्हाला सांगतो की आता एवढ्यात म्हणजेच की पुढच्या हप्त्यामध्ये या संदर्भात ऑफिशियली GR नाही तुम्हाला न्यूज पाहायला मिळणार आहे, आणि न्यूज पाहिल्यानंतर त्वरित 15 ते 20 दिवसाच्या आत तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार आहे। लक्षात ठेवा, नमोचा GR आल्यानंतर 8 दिवसाच्या आत पैसे देणं अपेक्षित आहे, परंतु राज्य सरकारचं मी कुठल्याही प्रकारची गॅरंटी घेऊ शकत नाही, पण 15 दिवस लमसम आपण पकडून चाला। आपल्याला मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये या संदर्भाचा ऑफिशियली निधी हा पाहायला मिळणार आहे।
अशा संदर्भाच्या अपडेट होत्या. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.